रस्त्याने पायी चाललेल्या व्यावसायिकाच्या हातातील सुमारे 1.5 लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी पाठीमागून मोटरसायकलवर भरधाव वेगात आलेल्या दोघा अनोळखी चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याची घटना MIDC परिसरात गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडली। याबाबत संजय रमेश डोंगरे राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी डोंगरे यांचा चेन लिंक म्हणजे कंपाऊंडच्या जाळ्या बनवण्याचा व्यवसाय आहे। ते MIDC परिसरात कामानिमित्त चाकण ऑइल मिल कंपनी समोरून जिमखाना रोडला असलेल्या साई सेल्स दुकानासमोरून पायी जात असताना पाठीमागून पल्सर मोटरसायकलवर 2 अनोळखी इसम आले आणि त्याने डोंगरे यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून ते तिथून भरधाव वेगात पसार झाले। या घटनेनंतर डोंगरे यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे भरधाव वेगात पसार झाले होते। याबाबत डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 392-34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।